या अगोदरच्या तासाला आपण स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन हा मुद्दा बघत असताना त्या ठिकाणी बेन्झिनचा मोलिक्युलर फॉर्म्युला काय आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं हाय डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन प्रेझेंट आहे हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण काही इव्हिडन्सेस बघितले विच एक्सप्लेन्स द सायक्लिक नेचर ऑफ बेन्झिन. बेन्झिनमध्ये अनसॅच्युरेशन आहे, मग ते डबल आणि का ट्रिपल बॉन्ड आहेत, तर त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, पण हा ॲलिफॅटिक कंपाऊंड नाही, म्हणजेच ओपन चेन कंपाऊंड नसून तो सायक्लिक कंपाऊंड आहे किंवा रिंग कंपाऊंड आहे. याच्यासाठीचे काही इव्हिडन्सेस आपण याच्या अगोदरच्या मुद्द्यामध्ये बघितलेले आहेत. आज आपल्याला बेन्झिनचं असणारी स्टॅबिलिटी जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायची आहे. तर ती एक्सप्लेन करताना ॲज वी नो दॅट बेन्झिन is a hybrid of number of resonance structure. That means benzene has a number of resonating structures. Out of these resonating structure, we know the two structures, that is structure first and second, which are given by Kekulé. मागच्या ह्याच्यात आपण बघितलं की केकुलेंना स्वप्नामध्ये बेन्झिनचं स्ट्रक्चर आलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीनं ते त्यांनी कागदावर उतरवलेलं आहे आणि ते स्ट्रक्चर तसंच आहे. हे आपण जे मागच्या वेळेच्या पॉईंटमध्ये बघितलं की सायक्लिक स्ट्रक्चर देणारे जे इव्हिडन्सेस आहेत त्याच्यामधल्या जे रिॲक्शन्स आहेत ते पाहिल्यानंतर शास्त्रज्ञांना असं लक्षात आलेलं आहे की बेन्झिन हा सायक्लिक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये कॉन्जुगेट सिस्टीम आहे हे त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. तर त्यानुसार केकुलेंनी जे दिलेलं स्ट्रक्चर आहे त्यातली दोन स्ट्रक्चर फर्स्ट अँड सेकंड या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. These are the two structures which are the main contributing structure for the benzene. या दिलेल्या सगळ्या रेझोनन्स स्ट्रक्चर्स जे पॉसिबल आहेत बेन्झिनसाठीची त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे स्ट्रक्चर्स या ठिकाणी दाखवलेली आहेत. तर ही आली कशी, तर त्या ठिकाणी आपण बघितलं की याच्यात असणारा हा जो पाय बॉन्ड आहे तो या ठिकाणी केकुलेच्या म्हणण्यानुसार तो 1, 2 किंवा 3, 4, 5, 6 या नंबरच्या कार्बनमध्ये असू शकतो किंवा तो त्या ठिकाणी इथं दाखवल्याप्रमाणे 2, 3, 4, 5 किंवा 6, 1 या कार्बनमध्ये तो असू शकतो आणि त्याच्यानुसार आलेली ही दोन स्ट्रक्चर्स आहेत. पण नायदर द सिंगल ऑफ दीज टू स्ट्रक्चर्स ऑर एनी अदर रेझोनेटिंग स्ट्रक्चर इट कांट एक्सप्लेन बेन्झिन. या दोन्हीपैकी एक किंवा रेझोनन्स स्ट्रक्चरमधले बाकीचे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण जे देऊ शकतो त्याच्यातलं कोणतंही एखादं स्ट्रक्चर विच कॅनॉट एक्सप्लेन दी बेन्झिन, ते कोणतंही एखादं स्ट्रक्चर हे बेन्झिनच्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकत नाही. सो दी स्ट्रक्चर विच एक्सप्लेन दी होल बेन्झिन प्रॉपर्टीज which is given in this way. This structure is called as a resonance hybrid structure. या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, रेझोनन्स हायब्रिड असं म्हणायचं, which is shown in this way where the round or dotted round is represent in hexagonal ring. ह्या हेक्झागोनल रिंगमध्ये एक तर या पद्धतीनं राऊंड दाखवला जातो किंवा डॉटेड राऊंड दाखवण्याची पद्धत आहे. आणि हे जे रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर आहे इट कम्प्लिटली एक्सप्लेन्स बेन्झिन. ते बेन्झिन एक्सप्लेन करतं. नायदर धिस ऑर नॉर धिस ऑर एनी अदर रेझोनेटिंग स्ट्रक्चर कांट एक्सप्लेन बेन्झिन कम्प्लिटली. तर तशा पद्धतीनं बेन्झिनच्या सगळ्या प्रॉपर्टी दाखवणारं किंवा बेन्झिनला एक्सप्लेन करणारं जे स्ट्रक्चर आहे ते रेझोनन्स हायब्रिड या नावाने ओळखलं जातं आणि ते या पद्धतीनं दाखवलं जातं. ॲज वी नो दॅट फ्रॉम धिस स्ट्रक्चर वी कॅन से दॅट दी रेझोनन्स हायब्रिड विच शोज दी delocalization of pi electrons. That means this pi bond is not stable at this position, nor this, nor this. This pi bond, it is always delocalizes. If we do delocalize these 3 pi bonds, then we get this structure. If we delocalize these pi bonds, then again we get the first structure. In this way, the stability of this benzene is due to the resonance.
the actual structure of benzene, that means this structure, the resonance structure, it is the most stable structure than any of the resonance structure. कोणत्याही एखाद्या रेझोनन्स स्ट्रक्चर पेक्षा ऍक्च्युअल बेन्झिनचं हे जे स्ट्रक्चर आहे इट इज मोर स्टेबल ड्यू टू रेझोनन्स. रेझोनन्स मुळेच हे स्ट्रक्चर जे आहे ते मोर स्टेबल त्या ठिकाणी असतं. दॅट्स वाय धिस बेन्झिन डझंट शो ॲडिशन रिॲक्शन इव्हन इट कंटेन्स पाय बॉन्ड. जरी बेन्झिनमध्ये पाय बॉन्ड असला तरी सुद्धा तो ॲडिशन रिॲक्शन दाखवत नाही. रादर दॅन ॲडिशन इट शोज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पण तो सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो तर का? तर त्याचं रिझन आहे की ड्यू टू रेझोनन्स धिस बेन्झिन इज मोर स्टेबल. दॅट मीन्स धिस पाय बॉन्ड, हा जो पाय बॉन्ड आहे बेन्झिनमधला असणारा, इट कॅनॉट बी ब्रोकन. तो सहजासहजी त्या ठिकाणी ब्रेक होत नाही. आणि तो का ब्रेक होत नाही? कारण हे जे रेझोनन्स आहे, डिलोकलायझेशन जे आहे पाय इलेक्ट्रॉनचं, त्याच्यामुळं हा बेन्झिनचं रिंग जी आहे ती खूप स्टेबल झालेली आहे. त्याच्यामुळं इट डझंट शो ॲडिशन रिॲक्शन, इन्स्टेड ऑफ इट शोज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणूनच बेन्झिन त्या ठिकाणी ॲडिशन रिॲक्शन दाखवण्याऐवजी सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो असं आपल्याला सांगता येईल. This structure it can be more properly explained on the basis of orbital overlap showing structure. त्यासाठी हे बेन्झिनचं जे स्ट्रक्चर आहे ते एक्सप्लेन करायचं झालं, चांगल्या पद्धतीने आपल्याला ते लक्षात घ्यायचं झालं तर आपल्याला त्यासाठी त्याच्यातलं असणारं कार्बनचं जे ओव्हरलॅपिंग आहे ऑर्बिटलचं ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये 6 कार्बन आहेत आणि 6च हायड्रोजन आहेत. शिवाय आपण बघितलेलं आहे की त्याला सायक्लिक स्ट्रक्चर आहे. इट हॅज हायर डिग्री अनसॅच्युरेशन, त्याच्यामध्ये हायर डिग्री अनसॅच्युरेशन आहे. तर आता त्याचा आपण ऑर्बिटल ओव्हरलॅप लक्षात घेतल्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे आत्ता जे आपण म्हटलेलं आहे ते त्याचं चित्र आपल्याला चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊ शकतं. As we know that the carbon has atomic number 6, so its electronic configuration is 1s2, 2s2, 2p2. याचा अर्थ 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2s मध्ये 2 आणि 2p मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे 2px मध्ये 1, 2py मध्ये 1 आणि 2pz मध्ये काही नाही, व्हॅकंट आहे. तर धिस कार्बन इट हॅज धिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲट ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेटसाठीचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बट व्हॉट हॅपन्स ॲज वी नो दॅट इन बेन्झिन देअर इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. या ठिकाणी आपण पाहिलं की त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, अनसॅच्युरेशन आहे. तर मग धिस कार्बन अंडरगो sp2 हायब्रिडायझेशन. हा कार्बन जो आहे इट अंडरगो sp2 हायब्रिडायझेशन. बिफोर दॅट इट विल गो अंडर एक्सायटेशन. sp2 हायब्रिडायझेशनसाठी आपल्याला त्या ठिकाणी एक्सायटेड स्टेट ह्या 2s मधला एक इलेक्ट्रॉन दॅट इज प्रमोटेड टू 2pz. त्यामुळे या 2pz मध्ये हा इलेक्ट्रॉन प्रमोट होतो अँड वन ऑफ द 2s ऑर्बिटल अँड 2p ऑर्बिटल दे अंडरगो हायब्रिडायझेशन. ते हायब्रिडायझेशन त्यांचं घडतं आणि इट फॉर्म्स 3sp2 हायब्रिड ऑर्बिटल्स. हायब्रिडायझेशनची कॉन्सेप्ट बघताना आपण पाहिलेलं आहे की जेवढी ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र येतात तेवढीच पुन्हा रिकास्ट होतात. म्हणजे या ठिकाणी sp2 हायब्रिडायझेशन म्हटलं याचा अर्थ एक एसचं ऑर्बिटल आणि 2 पीची ऑर्बिटल एकत्र येतात. म्हणजे अशी एकूण 3 ऑर्बिटल एकत्र येतात आणि त्याच्यापासून नव्यानं एकसारखी ऊर्जा असणारी 3 ऑर्बिटल्स तयार होतात. आता या ठिकाणी बघा हायब्रिडायझेशन मध्ये सहभागी होणारी ऑर्बिटल कोणती आहेत तर ते या ठिकाणी असणारं एक एसचं आणि 2 2pची अशी ही 3 ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र येतात आणि पुन्हा नव्यानं एकसारखी ऊर्जा असणारी अशी या ठिकाणी 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात. आता या मिक्स होऊन पुन्हा रिकास्ट झालेल्या ॲटॉमिक ऑर्बिटल्सना आपण sp2 हायब्रिड ऑर्बिटल असा शब्द आता वापरणार आहोत. तर आणि हे 2pz ऑर्बिटल जे आहे हे आपलं 2pz ऑर्बिटल इट रिमेन्स ॲज अनहायब्रिडाइज्ड. ते इट डझंट अंडरगो हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन मध्ये ते सहभागी होत नाही
आणि ते इट रिमेन्स ॲज अनहायब्रिड ऑर्बिटल किंवा आपण अनहायब्रिड पी ऑर्बिटल असं म्हटलं तरी चालेल या ठिकाणी. तर अशा पद्धतीने ही 3 ऑर्बिटल जी आहेत ती आहेत sp2 हायब्रिड ऑर्बिटल. म्हणजे कार्बन आहे त्यातला तो sp2 हायब्रिडायझेशन त्या ठिकाणी दाखवतो. नाउ आउट ऑफ these 3 sp2 hybrid orbitals, 2 sp2 hybrid orbital they overlap with sp2 hybrid orbitals of another carbon atom. आता या ठिकाणी बघा या डायग्राम मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 हे त्या ठिकाणी 6 कार्बन ॲटम आहेत. तर प्रत्येक कार्बन ॲटम हा त्या ठिकाणी sp2 हायब्रिडायझेशन दाखवणार आहे आणि प्रत्येकाजवळ 3 sp2 हायब्रिड आणि 1 अनहायब्रिड ऑर्बिटल अवेलेबल आहे. या 3 sp2 मध्ये 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल जी आहेत ती इतर 2 कार्बन बरोबर ओव्हरलॅप होतात. इथं दाखवल्या पद्धतीने इथं जर कार्बन ॲटम आपण कन्सिडर केला तर याचं 1 हायब्रिड ऑर्बिटल इकडं असं दाखवता येईल आपल्याला या ठिकाणी हे या पद्धतीनं आणि दुसरं हायब्रिड ऑर्बिटल जे आहे ते या ठिकाणी दाखवता येईल आणि तिसरं sp2 हायब्रिड ऑर्बिटल जे आहे इट विल ओव्हरलॅप विथ s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन. तर या ठिकाणी आपल्याला तिसरं sp2 हायब्रिड ऑर्बिटल आपण या ठिकाणी दाखवूया. हे या हायड्रोजनच्या s ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप होतं. तर अशा पद्धतीनं ही 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल या ठिकाणी वापरली गेलेली आहेत आणि उरलेलं अनहायब्रिड ऑर्बिटल जे आहे ते आपण या ठिकाणी लाल रंगाने या ठिकाणी लाल रंगामध्ये हे ऑर्बिटल दाखवलेलं आहे विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ these 3 sp2 हायब्रिड ऑर्बिटल. म्हणजे हे sp2 हायब्रिड ऑर्बिटल जे आहेत त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये हे अनहायब्रिड असणारं p ऑर्बिटल त्या ठिकाणी ओरिएंट झालेलं असतं. तर हे एका कार्बनसाठी झालं असं हे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या आणि 6व्या 6 कार्बन त्या ठिकाणी आहेत ते एकमेकाशी 2 sp2 हायब्रिड ऑर्बिटल वापरून त्या ठिकाणी 2 सिग्मा बॉन्ड 2 कार्बन बरोबर आणि तिसरा सिग्मा बॉन्ड हायड्रोजनच्या s ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप झाल्यानंतर मिळतं. आणि अनहायब्रिड ऑर्बिटल जे आहे इट रिमेन्स ॲज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ sp2 हायब्रिड ऑर्बिटल. आणि ह्याचं जर आपण हे स्ट्रक्चर बघितलं तर वी कॅन सी दॅट ऑल द 6 कार्बन ॲटम दे आर इन अ सिंगल प्लेन हॅव्हिंग अ हेक्झॅगोनल रिंग. या ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 5 6 हे 6 कार्बन जे आहेत ते एकमेकाशी जोडले गेल्यामुळं हेक्झॅगोनल रिंग तयार झालेली आहे. हे 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन ॲटम्स दे आर इन अ सिंगल प्लेन. हे सगळे एकाच प्लेन मध्ये असतात. दॅट इज दे आर प्लॅनर. हे एकाच प्लेन मध्ये आहेत. आता आपण कन्सिडर केलं हा हात जो आहे माझा तो आपलं प्लेन आहे किंवा कागद आहे आपण असं कन्सिडर केलं तर त्याच्यामध्येच हे 6 कार्बन आहे ते याच कागदावरती आहेत किंवा या हातावरतीच आहेत आणि हायड्रोजन सुद्धा या 6 कार्बनलाच या ठिकाणी जोडलेले आहेत. हे एका प्लेन मध्ये आहे. आणि अनहायब्रिड हे जे p ऑर्बिटल आहे इट इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला मात्र ते परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ या 6 कार्बन वरती हे प्रत्येकी एक त्या ठिकाणी हे अनहायब्रिड p ऑर्बिटल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीनं हे p ऑर्बिटल या प्लेनला परपेंडिक्युलर त्या ठिकाणी असणार आहे. धिस अनहायब्रिड p ऑर्बिटल इट फॉर्म्स पाय बॉन्ड. हा p ऑर्बिटल अनहायब्रिडाइज्ड जे p ऑर्बिटल आहे जे बेन्झीन रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये आहे इट ओव्हरलॅप लॅटरली और साइड वाईज असं ते ओव्हरलॅप होतं. याचा अर्थ या ठिकाणी दाखवलेलं हे जे लाल रंगातलं p ऑर्बिटल आहे या कार्बनचं हे p ऑर्बिटल या ठिकाणी आहे. 2 नंबरच्या कार्बनचं p ऑर्बिटल अनहायब्रिड p ऑर्बिटल या ठिकाणी आहे. 3 नंबरच्या कार्बनचं अनहायब्रिड ऑर्बिटल या ठिकाणी आहे. 4 नंबरच्या कार्बनचं या ठिकाणी 5 नंबरच्या कार्बनचं या ठिकाणी आणि 6 नंबरच्या कार्बनचं या ठिकाणी. या पद्धतीने लाल रंगामध्ये आपण हे अनहायब्रिड p ऑर्बिटल दाखवलेलं आहे.
हेच डायग्राम इथं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही 3 sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स या पद्धतीने आहेत विच फॉर्म सिग्मा बॉन्ड प्रत्येक कार्बनसाठी या पद्धतीने, आणि हे पी ऑर्बिटल जे अनहायब्रिड आहे त्याच्यामधला हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी डॉटनी दाखवलेला आहे या ठिकाणी असा. तर हे 6 डॉट तुम्हाला दिसत आहेत कारण 6 कार्बनचं प्रत्येकाचं आपलं अनहायब्रिड पी ऑर्बिटल या ठिकाणी या बेन्झीन रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर हे जे पी ऑर्बिटल आहे इट ओव्हरलॅप लॅटरली, साइड वाईज, लॅटरली म्हणजे साइड वाईज ते ओव्हरलॅप होतं. आपण हे या ठिकाणी डॉटेड लाईननं दाखवू, हे या पद्धतीनं ओव्हरलॅप होईल. त्याच्यानंतर हे या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला हे दाखवता येईल. आपण डॉटेड लाईननी ते जोडून दाखवूया. तेच या ठिकाणी दाखवलेले निळ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे वरती, आणि खाली याच पद्धतीनं खालचा पोर्शन सुद्धा हे लोब जो आहे अनहायब्रिड पी ऑर्बिटलचा तो सुद्धा या ठिकाणी आपण जोडलेला आहे. तर इन धिस वे इट विल फॉर्म अ रिंग ऑर डिस्क अबोव अँड बिलो दी बेन्झीन रिंग. बेन्झीनची ही जी रिंग आहे, कार्बनची जी रिंग आहे त्याच्यावरती आणि खाली, हे आपण जनरल स्वरूपामध्ये असं दाखवूया, इथं इलेक्ट्रॉन क्लाउड आणि खाली इलेक्ट्रॉन क्लाउड या पद्धतीने आपल्याला दाखवता येतं. ड्यू टू द डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन पी ऑर्बिटल. अनहायब्रिड पी ऑर्बिटल मधला जे इलेक्ट्रॉन जो आहे तो त्या ठिकाणी डिलोकलाइज होतो, म्हणजे हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी स्थिर नाही, तो पुढं या पद्धतीने हा पाय बॉन्ड या पद्धतीने डिलोकलाइज होतो. म्हणजे हे इलेक्ट्रॉन पेअर जे आहे त्या ठिकाणी डिलोकलाइज होतं, शिफ्ट होत राहतं ओव्हर दी 6 कार्बन ॲटम. 6 कार्बन ॲटमच्या ह्या रिंगवरती ते डिलोकलाइज होतं, आणि ते दाखवण्यासाठी म्हणून आपण हे या पद्धतीने दाखवलं तरी सुद्धा चालू शकतं. ही आपली कार्बनचे 6 ॲटम आणि त्याच्यावरती आणि खाली या पद्धतीनं ही पाय इलेक्ट्रॉनचं क्लाउड त्या ठिकाणी दाखवता येईल. दिस रिप्रेझेंटेशन इज गिव्हन इन द अकॉर्डिंग टू द मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीनुसार हे या पद्धतीने आपल्याला दाखवता येतं. तर आता हे जे बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये आताच आपण सांगितलं की ऑल द 6 कार्बन ॲटम अँड 6 हायड्रोजन ॲटम दे आर प्रेझेंट इन अ सिंगल प्लेन, एकाच प्लेनमध्ये प्रेझेंट आहेत. अँड द ऑल बॉन्ड अँगल्स दे आर 120 डिग्री. सगळेच्या सगळे बॉन्ड अँगल म्हणजे हा असणारा तुमचा कार्बन कार्बन हायड्रोजन हा 120 डिग्री आहे, हायड्रोजन कार्बन कार्बन हा 120, शिवाय कार्बन 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 हा सुद्धा 120 डिग्री त्या ठिकाणी अँगल असलेला दिसतो. तर अशा पद्धतीनं हा ऑर्बिटल ओव्हरलॅप आपण लक्षात जर घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी बेन्झीनचं स्ट्रक्चर छान पद्धतीनं क्लिअर होतं. बेन्झीन रिंग मधला कार्बन कार्बन मधला जो बॉन्ड आहे तर त्याची लांबी आहे 139 पिकोमीटर. धिस बॉन्ड लेंथ इट इज इन बिटवीन प्युअर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अल्केन मधला जर तुम्ही कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बघितला तर त्याचा लांबी किती आहे तर 154 पिकोमीटर किंवा त्यालाच आपण 1.54 अँगस्ट्रॉम युनिट म्हणतो. आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा म्हणजे अल्किन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड किती भरतो तर 133 पिकोमीटर. याचा अर्थ काय तर दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड विच इज प्रेझेंट इन बेन्झीन इट इज नायदर प्युअरली डबल बॉन्ड नॉर सिंगल बॉन्ड. या बेन्झीनमध्ये असणारा हा जो डबल बॉन्ड आहे किंवा हा कार्बन कार्बन मधला जो बॉन्ड आहे तो प्युअरली सिंगल पण नाही किंवा तो प्युअरली डबल सुद्धा नाही. कारण तो जर तसा प्युअरली सिंगल बॉन्ड असता बेन्झीन मधला तर त्याचं व्हॅल्यू 154 पिकोमीटर असायला पाहिजे होती, आणि तो जर प्युअरली डबल बॉन्ड असता तर त्याची व्हॅल्यू 133 पिकोमीटर भरली असती. पण प्रत्यक्षामध्ये जर एक्सरे डिफ्रॅक्शन डाटा आपण पाहिला तर त्याच्यावरून वी कॅन से दॅट दी व्हॅल्यू ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड इज 139 पिकोमीटर. याचा अर्थ इट इज इंटरमिडिएट बिटवीन दी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड.
याचा अर्थ बेन्झिनमधला हा कार्बन कार्बन बॉन्ड जो आहे तो इट इज नायदर प्युअरली सिंगल नॉर प्युअरली डबल. म्हणजे पूर्णपणे तो डबल बॉन्ड नाही किंवा पूर्णपणे सिंगल नाही. याचाच अर्थ काय आहे, इट इज रोटेटिंग. दॅट इज दिस पाय क्लाउड पाय बॉन्ड इट इज ऑलवेज डिलोकलाइज्ड. त्या ठिकाणी तो डिलोकलाइज होत राहतो इथं दाखवल्या पद्धतीनं. म्हणजे हा डबल बॉन्ड आता इथं दिसतोय तो या एक्झाम्पलमध्ये आपण कार्बन नंबर 1, 2 मध्ये दाखवलेला आहे. पॉसिबिलिटी काय काय, हा डबल बॉन्ड कुठं असण्याची शक्यता आहे. तर पहिली शक्यता आहे ज्याच्यामध्ये हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा C1 आणि C2 मध्ये आहे. दुसरा कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा C3 C4 मध्ये असणार आहे. आणि तिसरा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे तो C5 C6 मध्ये असणार आहे. ही एक शक्यता झाली. दुसरी शक्यता कोणती, पॉसिबिलिटी सेकंड, त्याच्यामध्ये कार्बन 2 आणि 3 कार्बन नंबर C2 C3 मध्ये हा डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन नंबर 4 कार्बन नंबर 5 मध्ये या स्ट्रक्चरमध्ये दाखवल्यासारखा हा डबल बॉन्ड असेल किंवा आणि C6 आणि C1 या कार्बनमध्ये 6व्या आणि पहिल्या कार्बनमध्ये हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्या ठिकाणी असू शकतो. हे 2 मेजर कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर झाले. या पद्धतीने हे सतत हे पाय इलेक्ट्रॉन जे आहेत ते डिलोकलाइज त्या ठिकाणी होत राहतात आणि अशा पद्धतीनं बेन्झिनमध्ये असणारा हा डबल बॉन्ड इट इज नायदर सिंगल नॉर डबल. तो प्युअरली सिंगल पण नसतो आणि प्युअरली डबलही नसतो. हे एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडीवरनं एक्सप्लेन झालेलं आहे. कारण त्याच्यातला हा जो कार्बन कार्बन बॉन्ड जो आहे त्याची व्हॅल्यू 139 पिकोमीटर भरलेली आहे, जी की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड यांच्या मधली व्हॅल्यू आहे. याच्यावरून आपल्याला हे केक्युलेने दिलेले जे स्ट्रक्चर आहे ते त्या ठिकाणी प्रूव्ह होतं की या पद्धतीनं हे पाय इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते आर द डिलोकलाइज्ड, ते सतत फिरत असणारे डिलोकलाइज्ड पाय इलेक्ट्रॉन असं म्हणायचं. हे डिलोकलाइज या पद्धतीने म्हणजे शिफ्ट होत राहतात आणि वी गेट द रेझोनेटिंग स्ट्रक्चर. वेगवेगळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात आणि या सगळ्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरसाठी आपण एकच स्ट्रक्चर देतो आणि त्याला आपण रेझोनन्स हायब्रिड असा शब्द वापरलेला आहे. या सगळ्यांसाठी एकच स्ट्रक्चर जे दिलं जातं त्याला रेझोनन्स हायब्रिड म्हणायचं. तर अशा पद्धतीनं आपल्याला ऑर्बिटल ओव्हरलॅप दाखवल्यानंतर हा इलेक्ट्रॉन पाय इलेक्ट्रॉन जे आहेत ते कशा पद्धतीनं रोटेट होतात त्याच्या असणारे पॉसिबल स्ट्रक्चर्स या पद्धतीनं आपल्याला दाखवता येतात. आणि त्याच्यामुळंच ड्यू टू धिस डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स धिस बेन्झिन इज मोस्ट स्टेबल ऑर मोर स्टेबल. त्याच्यामुळं बेन्झिनचं ऍक्च्युअल हे स्ट्रक्चर जे आहे ते इतर रेझोनन्स स्ट्रक्चरपेक्षा खूप स्टेबल असतं आणि ड्यू टू धिस स्टॅबिलिटी धिस पाय बॉन्ड इट इज डिफिकल्ट टू ब्रेक. हा पाय बॉन्ड जो आहे तो सहजासहजी त्या ठिकाणी ब्रेक करता येत नाही, म्हणून इट डझंट शो ऍडिशन रिॲक्शन. कालच्या तासाला आपण बघितलंय की तो ऍडिशन रिॲक्शन दाखवत नाही तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतो. तर या स्ट्रक्चरवरनं आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करता येऊ शकतं. तर हे झालं about the structure of benzene and the stability of benzene. यानंतर आपल्याला पाहायचं आहे that is aromatic character of benzene or it is also known as the Hakel rule. Hakel rule हा त्याच्यातला खरं एक रूल आहे. तर on which basis we can say that which compound is aromatic or which compound is non-aromatic. म्हणजे कोणता एखादा कंपाऊंड हे ॲरोमॅटिक आहे किंवा ते ॲरोमॅटिक नाही हे कशाच्या आधारे आपण ठरवणार आहे. तर त्याच्यासाठी काही पुढे 3 रूल दिलेले आहेत. त्यांचा वापर करून एखादं ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे किंवा नाही हे आपल्याला त्या ठिकाणी प्रिडिक्ट करता येऊ शकतं, त्याच्याबद्दलचं भाकीत करता येऊ शकतं. तर ॲज वी नो दॅट द बेन्झिन इज द एक्झाम्पल ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. इट शोज द ॲरोमॅटिक कॅरेक्टर or it is also called as aromaticity. Aromaticity. What is the meaning of aromaticity or aromatic character? It is a property of conjugated
cycloalkanes which enhance the stability of a molecule due to delocalization of electrons present in pi orbital. किंवा दुसऱ्या अर्थानं as we know that benzene show substitution reaction rather than addition reaction. It can be explained on the basis of aromaticity, and aromaticity it is related with the structure of benzene. तो सहजासहजी ब्रेक होत नाही म्हणून ते ऍडिशन रिॲक्शन दाखवत नाही तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात. म्हणजे मग आता एखादा कंपाऊंड अरोमॅटिक आहे किंवा नाही कसं ठरवणार, तर ऑन द बेसिस ऑफ द फॉलोइंग रूल, खालचे रूल आपण वापरून एखादं कंपाऊंड हे अरोमॅटिक आहे किंवा नाही सांगू शकतो. त्याच्यामधला पहिला रूल आहे that is compound should be cyclic, planar and having conjugate system. म्हणजे त्या ठिकाणचा तो कंपाऊंड जो आहे, तो मॉलिक्यूल जो आहे तो सायक्लिक असला पाहिजे, प्लॅनर असला पाहिजे आणि शिवाय कॉन्ज्युगेट सिस्टीम त्याच्यामध्ये असली पाहिजे. याचा अर्थ ऑल द ॲटम्स इन द रिंग दे मस्ट बी sp2 हायब्रिड. sp2 हायब्रिडाइज असले पाहिजेत. म्हणजे त्या कंपाऊंडच्या स्ट्रक्चरमध्ये रिंग असली पाहिजे. ऑल द मॉलिक्यूल दे मस्ट बी प्लॅनर, एकाच प्लेनमध्ये असले पाहिजे. शिवाय कॉन्ज्युगेट सिस्टीम म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड सिस्टीम असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल इन बेन्झिन, बेन्झिनचं एक्झाम्पल घ्या. आत्ताच आपण बघितलं की बेन्झिनमध्ये हे 6च्या 6 कार्बन ॲटम आणि 6च्या 6 हायड्रोजन ॲटम एकाच प्लेनमध्ये सिंगल प्लेनमध्ये आहेत. आणि दे हॅव कॉन्ज्युगेट सिस्टीम. कॉन्ज्युगेट सिस्टीम म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड. या ठिकाणी डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल या पद्धतीने तुम्हाला अल्टरनेट सिस्टीम दिसते, म्हणजे कॉन्ज्युगेट सिस्टीम आहे. म्हणून दिस बेन्झिन इज अरोमॅटिक वन. हा अरोमॅटिक आहे. पहिला रूल आपण त्या ठिकाणी लावला. आणि या आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये असणारा हा प्रत्येक कार्बन जो आहे तो इट अंडरगो sp2 हायब्रिडायझेशन. म्हणजे हे 6चे 6 जे कार्बन आहे ते कसे आहेत, sp2 हायब्रिड. म्हणजे रिंग स्ट्रक्चर मध्ये असणारे ऑल ॲटम्स दे हॅव sp2 हायब्रिडायझेशन. म्हणून आपण या ठिकाणी sp2 हायब्रिडायझेशन लिहिलेलं आहे. तसंच या ठिकाणी पिरिडीनचं दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी 5 कार्बन आणि 1 हेट्रो ॲटम, 6वा नायट्रोजन आहे. पण याच्यामध्ये हे सगळेचे सगळे ॲटम जे आहेत एका प्लेनमध्ये आहेत आणि अल्टरनेट सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल या पद्धतीनं आहे. म्हणजे हा पहिला रूल याला सुद्धा लागू पडतो. आता ह्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं, तिसरं एक्झाम्पल आहे ते सायक्लोहेप्टाट्राईन. सायक्लोहेप्टा, सायक्लो सायक्लिक कंपाऊंड आहे म्हणून सायक्लो आलं. हेप्टा म्हणजे 7. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 आणि 7 कार्बन आहेत म्हणून हेप्टा आलं. आणि ट्राईन का आलं, ट्राय इन फॉर डबल बॉन्ड. किती आहेत ते, तर 3 आहेत. त्यासाठी ट्राय हा शब्द आलाय. ट्राय मीन्स 3. तर हे 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठे आहेत, तर 2 नंबरच्या आणि 3 नंबरच्या कार्बन मध्ये पहिला, 4 आणि 5 मध्ये दुसरा, 6 आणि 7 मध्ये तिसरा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. पण पहिला 7वा पहिला दुसरा याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. याचा अर्थ दिस कार्बन नंबर फर्स्ट इट इज sp3 हायब्रिड. या कार्बन 1चं हायब्रिडायझेशन काय आहे, sp3. म्हणजे आपलं ह्या पहिल्या रूल मध्ये बसत नाही, कारण आपण या रूल मध्ये म्हटलं की सगळे ऑल ॲटम प्रेझेंट इन द रिंग सायक्लिक स्ट्रक्चर दे शुड हॅव sp2 हायब्रिडायझेशन. त्यांना sp2 हायब्रिडायझेशन असायला पाहिजे. पण या सायक्लोहेप्टाट्राईन मध्ये हा 1 नंबरचा कार्बन हा sp3 आला. याचा अर्थ हा रूल फॉलो करत नाही, म्हणून दिस इज नॉट अ अरोमॅटिक वन. पण हे एका ह्याच्यावरती नाही, पुढचे 2 रूल आहेत ते पण आपण त्या ठिकाणी बघूया. रूल नंबर 2 काय आहे, तर याच्यामध्ये इच ॲटम इन रिंग हॅज p ऑर्बिटल. आता या बेन्झिन मध्ये आपण आता बघितलं की हे अनहायब्रिड असं p ऑर्बिटल या ठिकाणी आहे आणि ते या कार्बनची जी हेक्सागोनल रिंग आहे त्याला परपेंडिक्युलर आहे. आता ह्या दुसऱ्या रूल नुसार बघूया बेन्झिन मध्ये आहे का, आहे. आताच आपण एक्सप्लेन केलेलं आहे की हे p ऑर्बिटल अनहायब्रिड असणारे p ऑर्बिटल जे आहे ते या रिंगला किंवा रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं लॅटरल ओव्हरलॅप होऊ शकतं आणि त्यामुळं इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन, त्याच्यात असणारा हा जो इलेक्ट्रॉन आहे त्याचं डिलोकलायझेशन होऊ शकतं. तसं ह्या पिरिडीनमध्ये
इथं सुद्धा पॉसिबल आहे. या कार्बनचं सगळे जे 5 कार्बन आहेत त्यांच्या पी ऑर्बिटल जे आहे, कारण हे सगळे sp2 हायब्रिड आहेत, त्याच्यामुळं अनहायब्रिड पी ऑर्बिटल जे आहे ते ह्या प्लेनच्या परपेंडिक्युलर आहे आणि त्यामुळे ते लॅटरली साइड वाईज ओव्हरलॅप होऊ शकतात आणि या पाय इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी सुद्धा दुसरा रूल पिरिडिनसाठी फॉलो होतो. पण या ठिकाणी मात्र तसं होत नाही, कारण या ठिकाणी कार्बन नंबर 1 हा कॉन्ज्युगेट सिस्टीम त्या ठिकाणी देत नाही, त्यामुळे डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन इज नॉट पॉसिबल फॉर सायक्लोहेप्टॅट्राईन. आता तिसरा रूल काय आहे बघा, हा सिम्पलेस्ट रूल जो आहे हाकेल रूल, तो लावला तर तो जर परफेक्ट बसला तर तो कंपाऊंड हा अरोमॅटिक असतो. तर हा रूल काय सांगतो, द सायक्लिक पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म्ड बाय ओव्हरलॅप ऑफ p ऑर्बिटल्स मस्ट कंटेन 4n+2 p इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हे जे तुमचं पाय ऑर्बिटल्स जे आहे त्याच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन त्यांची संख्या किती, तर 4n+2 एवढे पी इलेक्ट्रॉन असले पाहिजे. हेअर n इज इक्वल टू इंटिजर, अ होल नंबर. इंटिजर म्हणजे काय, होल नंबर. तर n ला काय किंमत असली पाहिजे, जर n ची किंमत 0, 1, 2, 3 या पद्धतीने जर येत असेल तर तो कंपाऊंड हा ॲरोमॅटिक असतो. उदाहरणार्थ बघा, या बेन्झिनमध्ये जर आपण बघितलं तर किती पाय इलेक्ट्रॉन आहेत, तर 3 पाय बॉन्ड आहेत म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे 4n+2 ची किंमत किती आहे, 6. म्हणून आपण लिहूया फॉर बेन्झिन 4n+2 इज इक्वल टू 6, कारण 3 2 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत. मग n ची किंमत किती येईल, देअरफॉर 4n इज इक्वल टू 6 - 2, दॅट इज 4n इज इक्वल टू 4, दॅट इज n इज इक्वल टू 1. म्हणजे n ची किंमत किती आली, 1 आली, बरोबर आहे. तर त्याच्यामुळं या ठिकाणी हा बेन्झिन जो आहे तो त्या ठिकाणी ॲरोमॅटिक असलेला दिसतो, कारण n ची व्हॅल्यू इंटिजर किंवा होल नंबर आलेली आहे, ती अपूर्णांकात आलेली नाही, पूर्णांकामध्ये आलेली आहे. त्याच्यामुळं n इज इक्वल टू 1 आलेलं आहे. आता याच पद्धतीने आपलं पिरिडिनसाठी जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा 4n+2 इज इक्वल टू किती आहे, 3 2 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे n ची किंमत किती येणार आहे, अगेन इट विल बिकम 1. सो pyridine it is also aromatic one according to Hakel rule. Hakel rule नुसार हा aromatic आहे. आता या तिसऱ्या एक्झाम्पल साठी बघा, इथं 4n+2 इज इक्वल टू 6 याच्यासारखंच आहे. म्हणजे n ची किंमत याच्या बाबतीत सुद्धा 1 येणार आहे. मग याचा अर्थ यांनी हकेलचा रूल फॉलो केला म्हणजे तो ॲरोमॅटिक आहे का, नाही, कारण मला तर आपण म्हटलं की या ठिकाणी कॉन्ज्युगेट सिस्टीम नाही. हा दुसरा 2 नंबरचा रूल आणि 1 नंबरचा रूल हा सायक्लोहेप्टॅट्राईन फॉलो करत नाही, कारण याच्यामध्ये पहिल्या रूलनुसार हा तुमचा 1 नंबरचा कार्बन हा sp3 हायब्रिड आलेला आहे. आपल्याला सगळे ॲटम जे रिंगमध्ये आहेत ते sp2 हायब्रिड पाहिजे. याचाच अर्थ दॅट मॉलिक्यूल मस्ट कंटेन कॉन्ज्युगेट सिस्टीम. त्या ठिकाणी कॉन्ज्युगेट सिस्टीम म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असायला पाहिजे, पण ती या ठिकाणी नाही. इव्हन दो धिस मॉलिक्यूल फॉलोज द हकेल रूल, दॅट इज in this example the value of n is a whole number and that is 1. एक ही जरी व्हॅल्यू असली तरी it doesn't follow first and second rule. This compound is not aromatic one. तर हा कंपाऊंड त्यामुळे ॲरोमॅटिक असणार नाही. म्हणजे एखादा मॉलिक्यूल किंवा एखादा कंपाऊंड हे ॲरोमॅटिक आहे का नॉन ॲरोमॅटिक आहे हे पाहण्यासाठी आपल्याला या 3 रूलचा आधार घ्यावा लागेल. ज्यांच्या बाबतीमध्ये हे 3 रूल लागू होतात असे सगळे कंपाऊंड जे आहेत ते ॲरोमॅटिक वन असतात. आणि ॲरोमॅटिक असतील तर मोस्ट ऑफ दी कंपाऊंड दे शो द प्रॉपर्टीज सिमिलर टू बेन्झिन. बेन्झिन सारख्याच प्रॉपर्टीज ते दाखवतात. म्हणजेच दुसऱ्या अर्थानं दे शो द सबस्टिट्यूशन रिॲक्शन रादर दॅन ॲडिशन रिॲक्शन.